1818 साल हे केवळ एक वर्ष नाही, हा तो काळ होता जेव्हा इतिहास तलवारीने नाही तर स्वाभिमानाने लिहिला गेला. पुण्याजवळ भीमा कोरेगाव इथे घडलेली घटना आजही हजारो लोकांना उभं राहायला शिकवते. ही कहाणी आहे 500 शूरवीरांची आणि 28,000च्या अहंकाराच्या पराभवाची. 1818 मध्ये इंग्रजांना पुणे जिंकायचे होते, पण त्यांच्या समोर उभे होते पेशव्यांचे साम्राज्य. त्यांना माहित होते थेट युद्ध करून हा किल्ला जिंकता येणार नाही, म्हणून त्यांनी वापरली एक जुनी पण धोकादायक नीती: फोडा आणि राज्य करा. इंग्रजांची नजर गेली त्या समाजाकडे जो पिढ्यानपिढ्या अन्याय सहन करत होता. तो समाज म्हणजे महार समाज. हा समाज लढाऊ होता, धिप्पाड होता, बलवान होता, पण पेशवाईत त्यांच्यावर अमानुष अत्याचार झाले. स्त्रियांना स्तन झाकण्यासाठी सुद्धा कर भरावा लागत होता. मानव म्हणून जगण्याचा अधिकारच हिरावून घेतला गेला होता. या अन्यायाला कंटाळून सिद्धनाथ महार आणि रायनाथ महार थेट पेशव्यांकडे गेले. ते म्हणाले, आम्ही आमच्यासाठी लढू. पण समोर बसलेला होता घमंडी बाजीराव. बाजीराव घमंडीतून बोलले, तुम्ही आमचीच बरोबरी करू शकत नाही. आमचीच काय तर तुम्ही आमच्या घोड्यांची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. हा फक्त अपमान नव्हता, हा होता एका समाजाच्या आत्मसन्मानावरचा घाव. आणि इथूनच युद्ध निश्चित झालं. फक्त 500 महार सैनिक उभे राहिले 28,000 पेशवाई सैनिकांच्या विरोधात. भीमा नदीच्या काठी रणसंग्राम पेटला. गोळ्यांचा आवाज, तलवारीची झंझनाट आणि युद्धाचा आक्रोश. महार सैनिक माघार घेत नव्हते. ते लढत होते फक्त आणि फक्त स्वाभिमानासाठी. भीमा नदीला रक्ताचा पूर आला. पेशवाई सैन्य डगमगलं, माघार घेऊ लागलं. तेव्हा मन पडली, तुझ्यासारखे 56 पाहिले. इतिहास साक्षी आहे, 500 महार सैनिकांनी पेशवाई सैनिकांचा पराभव केला. या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ इंग्रजांनी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारला. त्या स्तंभावर आजही त्या 500 शूरवीरांची नावे कोरलेली आहेत. दगडात कोरलेला स्वाभिमानाचा इतिहास आज पण जिवंत आहे. 1 जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विजयस्तंभावर आले. त्या 500 महार सैनिकांना मानवंदना दिली आणि तेव्हापासून 1 जानेवारी शौर्य दिन म्हणून साजरा होऊ लागला. भीमा कोरेगाव हे केवळ युद्ध नव्हतं, तो होता अन्याय विरुद्धचा उठाव, गुलामी विरुद्धचा आवाज आणि स्वाभिमानाचा विजय. या 500 शूरवीरांना, महार सैनिकांना मानाचा जय भीम.